जय शिवराय मित्रांनो, आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. कितीही लोटला काळ आणि फाटलं जरी आभाळ, स्मरावंच लागेल राजे स्वराज्य आणि तुम्ही उभारलेला शिवकाळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि सर्व शिवभक्तांनो, मी आज एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे. त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. तर हे 2 शब्द आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती. आज 19 फेब्रुवारी आपल्या शिवरायांची जयंती. सुमारे 350 वर्षांनंतरही जनतेच्या मनामनात नसानसात अधिराज्य गाजवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे राजमाता जिजाऊ यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवबा अवघे 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या 15व्या वर्षीच शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. इसवी सन 1640 मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला व इसवी सन 1645 मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा, तोरणा, पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. अफजलखानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मारायचे षडयंत्र रचले होते, पण आपल्या महाराजांनी खानाचा डाव ओळखून गनिमी कावाचा उपयोग करून अफजलखानाचा कोतळा फाडला. याच गनिमी कावाचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. इसवी सन 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवबा हे कुशल राज्यकर्ते होते. त्यांनी पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा राजमुद्रा तयार केली होती. नंतर त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले. स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. स्वराज्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी किल्ले उभारले. इसवी सन 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे रायगडावर आपले महाराज अनंतात विलीन झाले. प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे आपले राजे होते. स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे आपले राजे होते. महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. अशा या आपल्या महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय भवानी, जय शिवाजी.